दिल्लीला त्यांच्या वरिष्ठांच्या बरोबर आपले वरिष्ठ आणि सुनील तटकरे यांची मीटिंग झाली। त्यांच्या वरिष्ठांनी सांगितलं 25 वर्षाचा आमचा मित्र पक्ष आम्ही त्याला सोडणार नाही शिवसेनेला। ते म्हणले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असं सरकार राहील। आपल्या वरिष्ठांना ते मंजूर नव्हतं। ते म्हणले शिवसेना चालत नाही, आम्हाला शिवसेना जातीवादी आहे। आणि ते बारगळलं, तिथनं परत आले। वरिष्ठ भाजपवाले म्हणले की आम्ही त्यांना सोडणार नाही। त्याच्या संदर्भामध्ये नंतर 2019 आलं, निकाल लागले। निकाल लागल्यानंतर परिस्थिती काय होती तुम्हाला माहिती होतं। त्याच्यामध्ये मोठ्या उद्योगपतीच्या घरी आपले वरिष्ठ नेते, दुसरे वरिष्ठ नेते इथं बसलेत, पटेल साहेब उद्योगपती, भाजपचे वरिष्ठ नेते, मी, देवेंद्र फडणवीस, सगळी चर्चा झाली। 5 बैठका झाल्या त्याच बंगल्यात। आणि मला देवेंद्रला सांगितलं कुठं बोलायचं नाही। आता मला सांगा, नेत्यांनी सांगितल्यावर मी कसा कुठं बोलेन? मी नाही बोललो। त्याच्यानंतरचा घटनाक्रम तुम्हाला माहिती आहे। अनेकदा मीडिया मला विचारतो 19 ला काय झालं, परंतु मला कुणाला बदनाम होऊन द्यायचं नाही। आणि मित्रांनो, त्यावेळेस हे सगळं चालू असताना अचानक बदल झाला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की नाही आता आपण शिवसेनेबरोबर जायचं। मला सांगा, 2017 ला शिवसेना जातीवादी म्हणून त्यांच्या बरोबर जायचं नाही, असं काय चमत्कार झाला की दोन वर्षांनी शिवसेना मित्र पक्ष झाला आणि ज्या भाजप बरोबर जाणार होतो तो भाजप जातीवादी झाला? असं नाही चालत बाबांनो। शेवटी वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये विचाराचं अंतर असू शकतं, घरामध्ये देखील घरातल्यांचं विचाराचं अंतर असू शकतं, मतमतांतर असू शकतं, पण हे सगळं होत असताना इथं एकदा वेगळी भूमिका, तिथं वेगळी भूमिका, त्याच्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं। त्या सरकारमध्ये मला वरिष्ठांनी, पक्षांनी, तुम्ही सगळ्यांनी, आमदारांनी उपमुख्यमंत्री केलं। कधी मी हू की सू होऊन दिलं नाही। मगाशी रुपालीने उल्लेख केला, करोनाचा काळ होता, कसं काम केलं ते तुम्ही बघितलं। कधी त्याच्यामध्ये हलगर्जीपणा दाखवला नाही, कारण आपण महाराष्ट्राचा प्रतिनिधित्व करतोय, आपण त्याची अर्थव्यवस्था सांभाळतोय। अशा पद्धतीने सगळं झालं। मित्रांनो, तोही काळ तुम्ही बघितला। दुर्दैवाने काय घडलं मला माहिती नाही। शिंदे साहेबांनी वेगळी भूमिका घेतली। आम्ही वेळोवेळी आमच्या वरिष्ठांना सांगायचो काहीतरी वेगळं घडतंय, काहीतरी वेगळं घडतंय। आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगायचो की मुख्यमंत्री महोदय, थोडीशी अस्वस्थता शिवसेनेमध्ये आहे, लक्ष द्या, तुम्ही राज्याचे प्रमुख आहात। परंतु घडायचं ते घडलं। मित्रांनो, आज इथं सगळे आमदार बसलेले आहेत। त्या आमदारांना विचारा, माझ्याच उपमुख्यमंत्री महोदयांच्या चेंबरमध्ये, मी मला कशाला महोदय म्हणतो, उपमुख्यमंत्र्यांच्या चेंबरमध्ये मीटिंग झाली। सगळे माझ्या सहित सगळे आम्ही 53 आमदार आणि विधान परिषदेवाल्यांनी पण सह्या केल्या होत्या विक्रम, 9 लोकांनी, सगळ्यांनी, जेवढे आता राष्ट्रवादीचे आमदार आहेत सगळ्यांनी सह्या करून एक पत्र तयार केलं। पत्र ड्राफ्ट केलं या सद्ग्रस्तांनी, हसन मुश्रीफ साहेबांनी, आणि ते सगळ्यांनी ऐकलं, सगळ्यांनी पाहिलं। ते पत्र ड्राफ्ट करून सगळ्यांनी सह्या केल्या। आपल्या वरिष्ठांना विनंती करा की सरकारमध्ये आपण गेलं पाहिजे, कामं होणार नाहीत, अडचणी येतील, विकास होणार नाही, जनतेचे प्रश्न सुटणार नाही। लोक आपल्याला विचारतील की बाबा तुम्ही निवडून जाऊन काय केलं। काही तर पहिल्या टर्मचे आमदार, माजी दिलीपरावांची, भुजबळ साहेबांची सोडून द्या, आम्ही 7-7 टर्म, 6-6 टर्म, 8-8 टर्मचे आमदार आहोत। पण बाकीच्या आमदारांना वाटतं ना आमच्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटावेत, आम्हाला 25-15चा निधी मिळावा, 30-54चा मिळावा,
आम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं निधी मिळावा, ठोक तरतूद मिळावी. मित्रांनो, आम्ही करत होतो. आम्हाला सांगितलं आता असं करा, प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि जयंत पाटलांची कमिटी केली आणि म्हणलं तुम्ही जावा आणि भाजपच्या वरिष्ठांशी बोला. भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं फोनवर, असली गोष्ट फोनवर बोलून चालत नाही, तुम्ही इंदूरला या. इंदूरला तिकीट काढली. नाही, बरोडाच्या इंदूरवरून काही बरोडा. आम्हाला वरिष्ठांनी सांगितलं तुम्ही तिकडे गेला तर मीडियाला कळेल. आता म्हटलं सरकारमध्ये जायचं तर मीडियाला कळलं तर कळलं, नाही म्हणले जायचं नाही. आमची तिकीट कॅन्सल केली. यांनी तर स्पेशल फ्लाईट केलं होतं आणि आम्ही जयंतरावांचे नंतर सांगितलं फोनवर बोला. तोपर्यंत एकनाथ शिंदेचा शपथविधी झाला नव्हता आणि वरिष्ठांनी सांगितलं की तुम्ही जर इथं येणार नसाल, मी दिल्ली सोडून इकडे आलोय, तर मला फोनवर बोलता येणार नाही. ही महत्वाच्या गोष्टी असतात, हे अशा करून चालत नाही. मला महाराष्ट्रातल्या जनतेला विचारायचं आहे, मला माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना विचारायचं आहे. आणि ह्याच्यातलं एक जरी खोटं असलं तर एका आमदारांनी उठावून सांगावं, सगळ्यांच्या सह्याच्या पत्राची झेरॉक्सची कॉपी आज माझ्याकडे आहे, माझ्याकडे आहे. ह्यामध्ये मला ती मी दाखवायची म्हटलं तर दाखवू शकतो. का मला लोकांच्या समोर त्या ठिकाणी विलन केलं जातं कळत नाही. काय माझी चूक आहे? ह्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आजही माझं ते दैवत आहे, आजही माझं ते श्रद्धास्थान आहे. पण कार्यकर्त्यांनो, महिलांनो, तरुणांनो, तुम्ही सांगा, एखादा माणूस नोकरीमध्ये लागला तर महाराष्ट्र सरकारमध्ये 58व्या वर्षी रिटायर होतो. IAS IPS असेल तर 60व्या वर्षी रिटायर होतात. राजकीय जीवनामध्ये असेल तर भाजपमध्ये 75 वर्षांनंतर रिटायर केलं जातं. अडवाणींची उदाहरण घ्या, मुरली मनोहर जोशींचं उदाहरण घ्या, कुणाचंही उदाहरण घ्या. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आता नवीन पिढी पुढे येते. तुम्ही आशीर्वाद द्या ना. चुकलं तर सांगा ना, अजित तुझं हे चुकलं. चूक मान्य करून दुरुस्त करून पुढे जाऊ. पण कुणा करता चाललंय हे? कशा करता चाललंय हे? का अशा प्रकारचं चित्र राज्यामध्ये निर्माण केलं जातं? काय आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही चूक आहे आमची. मित्रांनो, आज स्वतः आपले वरिष्ठ नेते चव्हाण साहेबांच्या समाधीला गेले. ठीक आहे, चव्हाण साहेब आपल्या सगळ्यांचं दैवत आहे. माझ्याकडनं पण घोडचूस झाली होती. मी एक दिवस सकाळी 7 ते संध्याकाळी 8 पर्यंत तिथं न पाणी पिता न काही करता बसलेलो होतो. मला ते खूप मनाला लागलं होतं. परंतु मित्रांनो, काळ आता जर वय जास्त झालं, 82 झालं, 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात का नाही? तुम्ही आशीर्वाद द्या ना. त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला वाटतं तुम्ही शतायुष्य व्हावं. वेगवेगळ्या महत्वाच्या संस्थात मला सांगितलं 2 मेला त्याच्या आधीच्या मीटिंग मध्ये की आता मी राजीनामा देतो आणि मी संस्था बघतो. त्या संदर्भामध्ये राजीनामा दिल्यानंतर मी एक कमिटी करतो. ती कमिटी केल्यावर तुम्ही सगळे प्रफुल्लभाई, सुनील तटकरे, जयंत पाटील, त्याच्यामध्ये भुजबळ साहेब, धनंजय मुश्रीफ साहेब, अनिल देशमुख, सगळे तुम्ही प्रमुख बसा आणि ते बसून सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा. आम्ही तयार झालो. तेही आम्हाला मान्य होतं. मित्रांनो,
पुन्हा 2 दिवसात काय घडलं कुणास ठाऊक. त्याच्यातनं सांगितलं की आता मी मागे घेतो राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला तेही मला कळलं नाही. आणि मला महाराष्ट्रातल्या जनतेने सांगा, आज आमच्यामध्ये धमक किंवा ताकद नाही का सरकार चालवायची? आहे. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही 4-5 जण प्रमुख नेते म्हणून पाहिले जातात, त्याच्यात माझं नाव कुठंतरी येते का नाही शेवटचं? मग आम्हाला का आशीर्वाद दिला जात नाही? घरात देखील 60 वर्ष झाल्यानंतर नवीन मुलगा आला की त्याला सांगितलं जातं, आम्ही शेतकरी घरातली माणसं, शेतकरी सांगतो की बाबा रे आता तू 25 वर्षाचा झालाय, तू आता शेती बघायची, मी तुला सल्ला देईन. ही पद्धत आहे. उद्योगपतींची पण तीच पद्धत आहे. परंतु बरं आत्ता केलं जातं. आत्ता जो काही हट्ट, मी सुप्रियाशी बोललो, अगं सुप्रिया, आपण एका घरातली एका कुटुंबातली होत, लहानाची मोठे झालोत, काहीतरी सांग. ते हट्टी आहेत, ते ऐकत नाहीत कुणाचं. असा कसला हट्ट आहे? का आमचा आदर आहे, मी म्हणतो खरंच आदर आहे, पण हे कुठंतरी महाराष्ट्रातल्या जनतेला पण कळलं पाहिजे. आता सांगितलं की काही काही आमदारांना बोलून घेतलं जातं, ते भेटले नाही तर त्यांच्या पत्नीला फोन केला जातो, त्यांना भावनिक बनवलं जातं. मी नाव घेत नाही, पण वरिष्ठ नेत्यांनी एकदा एका आमदाराला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तो म्हणला, आम्ही दादांना शब्द दिलेला, आता दादांच्या बरोबर आम्ही राहणार आहे. कारण अनेकदा हे सगळे आमदार म्हणायचे की दादा काहीतरी करा, काहीतरी करा. 2019ला केलं ते आम्हाला माहिती नव्हतं. तुम्ही आता जर काही केलं तर आम्ही तुमच्या पाठीमागे ताकदीशी उभं राहू, हे सगळ्यांनी सांगितलं, वडीलधाऱ्यांनी सांगितलं. आणि त्याच्यातनं महाराष्ट्रात मध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या सारखं नेतृत्व देशामध्ये आहे, त्यांचा करिश्मा आहे. कुणी काही म्हणा, 14ला एकट्या नरेंद्र मोदींच्याकडे बघून कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत भाजप सत्तेवर आलाय. मोदींच्या करिश्मामुळे आला. 2019ला पुलवामा आणि काही गोष्टी घडल्या, लोकांना त्यांचा 5 वर्षाचा कारभार पटला. 2019ला पुन्हा ते सत्तेवर आले निर्विवाद. म्हणजे राजीव गांधी ज्यावेळेस 1984ला पंतप्रधान झाले तेव्हा बहुमत कसं मिळालं? तेव्हा जास्त मिळालं, पण त्याच्यानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही बहुमत मिळालं. परदेशात गेल्यानंतर परदेशी लोक आणि तिथले भारतीय पण त्यांचं उत्साहाने स्वागत करतात. जर आज देशामध्ये त्यांच्याशिवाय पर्याय नसेल तर आपण त्यांना पाठिंबा द्यायला काय हरकत आहे? त्याच्यामध्ये विरोधी पक्षाचं कडबुळं बांधण्याचं काम चाललंय, ज्याचा उल्लेख पटेल साहेबांनी केला. माझ्या पण तुमच्या सगळ्यांच्यामुळं काही काही विरोधी पक्षाच्या नेत्यांशी ओळखी आहेत. मी त्यांना म्हटलं काय झालं पाटण्याच्या सभेत? ते म्हणले सभेमध्ये आले होते सगळे मीटिंगमध्ये, परंतु काहीतरी घडलं. केजरीवाल ज्यांच्या ताब्यामध्ये दिल्ली आणि पंजाब आहे, दोन्ही मुख्यमंत्री तिथे बसले होते, काहीतरी त्यांचं फिसकटलं, दोघेही बाहेर निघून गेले. ट्विट केलं, ते ट्विट आम्ही बघितलं, झालं तिथंच फुसकाबार निघाला. त्याच्यानंतर स्टॅलिन जेवायला पण थांबले नाही, ते जेवले, पत्रकार परिषदेला थांबले नाही, ते निघून गेले. मित्रांनो, असं सगळ्यांचं कडबुळं घेऊन देश चालू शकत नाही. एकदा बघितलंय जनता पक्षाच्या काळामध्ये देश नाही चालला. मोरारजींना, इतर नेत्यांना मी त्यांचा अनादर करत नाही, पण त्या नेत्यांना त्याच्यामध्ये 5 वर्ष काढता आली नाही. अनेक दिग्गज नेते, विश्वनाथ प्रताप सिंग असतील, त्याच्यामध्ये खूप जण पंतप्रधान होऊन गेले, परंतु दुर्दैवाने नाही संधी मिळाली. मी मित्रांनो आपल्याला सगळ्यांना सांगतो की आता आम्हाला अनेक बैठकामध्ये या सगळ्या पहिल्या राजनीतीतल्यांना विचारा, आमच्या वरिष्ठांनी सांगितलं 2024 मध्ये देखील मोदी साहेबच येणार. सांगितलं की नाही? मी खोटं नाही बोलणार बाबांनो, मला काय मिळवायचं खोटं बोलून?
खूप काही तुम्ही प्रेम दिलं, खूप काही 4-4 वेळेला का 5-5 वेळेला उपमुख्यमंत्री झालो, माझं तर रेकॉर्ड झालंय. पण तिथंच गाडी थांबते, पुढं काही जाईल. मला मनापासून वाटतं की मी राज्याचा प्रमुख व्हावं. माझ्या मनामध्ये काही गोष्टी आहेत, त्या राबवायचं म्हटलं तर प्रमुख पद लागतं. मित्रांनो, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ह्या सभेच्या निमित्तानं माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला एक विश्वास देतो की आज राष्ट्रवादी आम्हाला सगळ्यांना मिळून आपल्याला पुढे न्यायची आहे. चिन्हही आपल्याकडे राहायचंय, पक्षही आपल्याकडे राहायचा आहे, त्याला कुठेही दृष्ट लागून द्यायची नाही. आणि हे सगळं करत असताना आजपर्यंत राष्ट्रवादीची स्थापना झाली, आता 25वं वर्ष सुरू झालंय. आपला राष्ट्रीय पक्ष आता राज्याचा पक्ष झालाय. राष्ट्रीयत्वाची मान्यता आपली रद्द झाली, ती परत आपल्याला मिळवायची आहे. मी तुम्हाला सांगतो, हे जे काही तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं मी केलंय, नेत्यांच्या मदतीनं केलंय, त्यामध्ये 2024ला ज्या निवडणुका होतील ना, त्यामध्ये राष्ट्रवादीचा जो जास्तीत जास्त 71चा आकडा 2004चा आहे, तो आकडा कुठल्याही परिस्थितीत पुढे घेऊन आम्ही जाणारच.